मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमधील ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आयुष साहित्य याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। काही UPI वर पैसे ट्रान्सफर झाल्याने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलेला आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव पूर्वेमध्ये आहे नेस्को सेंटरमध्ये एका कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचं सेवन मोठ्या प्रमाणावर झालं। या सेवनातून तीन विद्यार्थ्यांना ड्रग्सचा ओव्हरडोस झाला, दोघांचा मृत्यू झाला, तिसऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या संदर्भातले अधिकचे आणि सविस्तर तपशील प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, जो नवा आरोपी कदाचित बनण्याची शक्यता आहे त्या आयुष साहित्याला सध्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। हे मोटर रॅकेट असू शकतं। कल्याणवरून 7वा आरोपी अटक केल्यानंतर त्याच्याच लिंकनं 8वा सुद्धा आरोपी जो आहे तो काल अटक करण्यात आलेलं होतं। त्याला कोर्टात सोडून सुद्धा करण्यात आलेलं होतं। त्याला 20 तारखेपर्यंत जी पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि काल या सर्वच आरोपींचं जे स्टेटमेंट आहे ते खरंतर रेकॉर्ड केलं जात होतं आणि त्याच रेकॉर्डच्या दरम्यान काही माहिती पोलिसांना मिळाली होती, काही ट्रान्झॅक्शन पोलिसांनी चेक केलेले आपल्याला पाहायला मिळतात। ती ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आयुष साहित्य याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर चौकशीत वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात। नेमकं हे रॅकेट कोणत्या स्थितीत होतं, मोठ्या प्रमाणात खरं तर सोशल मीडियाचा सुद्धा यामध्ये वापर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे अजून कोणत्या लिंक आहेत का, अजून कोणते मोठे माते या गळ्याला लागतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या जो आरोपी म्हणून एकाला ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्या चौकशीत खरं तर महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।